देख रहे हैं मास इंडिया न्यूज। के जगह पे रहनी नहीं चाहिए, उतनी ताकत हिंदू समाज की इधर खड़ी करनी चाहिए। तुम्हारा ना वक्त आएगा ना दौर आएगा। हमारे हिंदुस्तान में सिर्फ हिंदुओं का ही दौर आएगा और हिंदुओं का ही वक्त आएगा हे समजते लोक। तुम्ही काही करा, किती दाडे कुरवळा, हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार हे आमच्या देशात आणि राज्यात आहे। एक कडवट हिंदुत्वादी म्हणून आमचा गृहमंत्री मंत्रालयावर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाने बसलाय। एक बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बसले आहेत आणि या सगळ्या जिहाद्यांचा बाप म्हणून आमच्या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बसले आहेत। लव जिहाद म्हणजे काय? आमच्या हिंदू माता भगिनींना फसवायचं, लग्नाच्या खोट्या आमिषा दाखवायच्या आणि मग लग्नाच्या अगोदर आशिष असतो, लग्नाच्या नंतर आमिर होऊन जातो। तुला अगर लग्न करायचंय तर खरं बोलून काय आमच्या भगिनींची, कोण काय तुला बोलणार नाही, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे। पण हे जे काय आमच्या माता भगिनींना फसवून अगोदर स्वतःचं हिंदू नाव दाखवायचं आणि मग नंतर तू भगवान का पूजा नहीं करने का, जय श्री राम नहीं बोलने का, तेरे को मेरे साथ रहना है तो इधर कुरान पढ़ना ही पड़ेगा, असं मग आमच्या भगिनींना सांगायला सुरू करतात। मग आमच्या ज्या हिंदू माता भगिनी आहेत ना, हिंदू भगिनी त्या बिचारा काहीच करू शकत नाही, कारण आई वडिलांकडे परत जाण्यासाठी घाबरतात आणि मग घुसमटत त्याच्याबरोबर एकदा राहून स्वतःचं आयुष्य संपवून टाकतात। तुम्ही विचार करा, जी प्रकरणं मी तुम्हाला सांगितले हे तुमचा नियम कायदा पाळत नाहीत, कोर्टाची ऑर्डर पाळत नाहीत, म्हाडाची महापालिकेची ऑर्डर पाळत नाहीत आणि पाहिजे तिथे मजार बांधतायत, मस्जिद बांधतायत, अतिक्रमण वाढवतायत आणि त्यांना माहिती आहे अतिक्रमण वाढली, लँड जिहाद केला तर माझा हिंदू इथून पलायन करेल, निघून जाईल आणि हा पूर्णचा पूर्ण परिसर मग मिनी बांगलादेश होऊन जाणार। या बाबतीची धोक्याची घंटा बांधवानं तुम्ही समजून घ्या। आम्हा लोकांना कोणाला आमची ताकद दाखवायची नाहीये, उगाच आम्हाला कोणालाही शिवाय देत बसायचं नाहीये। पण आज अगर आम्ही हिंदू म्हणून बोललो नाही, आज अगर आमचा मानपूर शिवाजीनगर 90 फीट वाला बस्ती कॅप वाला अगर हिंदू जागा झाला नाही तर उद्या तुम्ही स्वतःचा मोकळा श्वास पण हिंदू म्हणून घेऊ शकणार नाही। एक लक्षात घ्या। तुम्हाला ही जी काही सत्य परिस्थिती आम्ही लोकांनी सांगितली आहे, जे काही राम मंदिर राज्य तिथे उभं आहे ते कसं बांधलंय तुम्ही सांगा। आपल्या कारसेवकांनी हिंमत दाखवली, हिंदू समाजाने हिंमत दाखवली आणि एकच तिथे धक्का मारला आणि 22 जानेवारीला आमचं राम मंदिर तिथे उभं राहिलं। ही आहे हिंदूंची ताकद आणि फक्त राम मंदिर पर्यंत तो विषय थांबणार नाही। अभी तो काशी और मथुरा भी तो बाकी है, उधर भी तो हर हर महादेव करना है कि नहीं? या 90 फीट रोड मध्ये कुठलाही अगर आणि चुकून फेरीवाला हे रोहिंग्या आणि बांगलादेशी आम्हाला जास्त दिसले तर त्यांना तर नंतर दाखवू, पहिलं तुमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करू। एक लक्षात ठेवा, हे लक्षात घ्या। आता काय उद्धव ठाकरे नाही बसलाय मुख्यमंत्री म्हणून, आमचं राज्य आहे, हिंदुत्वाद्यांचं राज्य आहे, कोण नाही मदत करणार मग? आणि मग हातात ऑर्डर निघाल्यानंतर ना हे नाही येणार गाडी कुरवण्याले फोन उचलण्यासाठी, फोन ऑफ करून टाकणार। मग तुम्ही आणि आम्हीच आहे। म्हणून जाता जाता आपल्याला एवढंच सांगेन की आपल्यावर आहे फार मोठी जबाबदारी आहे। तेव्हा पाकिस्तान हे मुसलमान राष्ट्र म्हणून ओळखलं गेलं, जिथे लोकसंख्या सगळी मुसलमानांची आहे त्या पाकिस्तानमध्ये मुसलमान राष्ट्र म्हणून पाकिस्तान ओळखलं गेलं आणि ज्या देशामध्ये, ज्या भारत देशामध्ये हिंदूंची लोकसंख्या जास्त आहे, 90% हिंदू आहेत, त्या भारताला आपण हिंदू राष्ट्र म्हणून आपल्याला ओळख मिळालेली आहे। पण आज जरा तुम्हाला सगळ्या जणांना विचारायचं आहे, हे जे काय मानपूर शिवाजीनगर आणि या परिसरामध्ये राहणारे
माझे हिंदू समाजाचे जे लोक आहेत, तुम्ही आज जरा ह्यांच्या मोहल्ल्यामध्ये तरी जाऊ शकता का? उभं राहून तिथे जय श्री रामचा नारा तरी देऊ शकता का? आज आपल्याला हा मोर्चा इथून का वळवायला लागला? कारण का पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तिथे जाऊ नका, तिथून गेलं तर काही होऊ शकतं. एवढी दहशत त्या लोकांनी तुमच्या मुंबईमध्ये, हिंदूंच्या मुंबईमध्ये तयार करून ठेवलेली आहे. मास इंडिया न्यूज से जुड़ने और अपने इलाके की तमाम छोटी बड़ी खबरों के लिए फेसबुक